मॅन ऑफ द मॅच जय, ज्यांना अर्धशतक ते झळकावलं. थोडं लवकर यायचं जय मुख्य मंचावर. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते इथे वितरित केलं जात आहे. कृष्णा 11 वारलीपाडा कॅप्टन आपण मुजीब फरास यांच्याशी लगेचच भेट घ्यायची आहे. कृष्णा 11 वारलीपाडा इथे जय यांना हे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक खुशील शाह यांच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचे कॅश प्राईज ते सुद्धा आलंय. ते आपण तिथे वितरित करणार आहोत. आणि त्याबरोबरच मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे तीही आपण या खेळाडूला इथे येतो. हे जवार आहे जिथे कुठला खेळाडू आहे ते पाहिलं जात नाही. जो चांगला खेळतो त्याला पारितोषिक दिले जातं असं हे जवार आहे. आणि इथे या जयच्या चांगल्या परफॉर्मन्स करता 1000 रुपयाचे कॅश प्राईज ते आले. आणि त्याबरोबरच मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे तीही त्याला इथे वितरित केली जाईल. अगदी चांगला परफॉर्मन्स आजच्या संपूर्ण रात्रीत त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ते जयच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यांना हे पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेड जय, खूप चांगला खेळ. जवार चषकच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक जयच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळालं. सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. मॅचला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज महेश सज्ज होतोय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र, बॉल हवेत आहे, जाईल सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. वाह वाह, आउटस्टँडिंग, दर्जेदार परफॉर्मन्स, लाजवाब फिल्डिंग एफर्ट. एकदा या खेळाडूचं फिल्डिंगचं कार्य आवडलं असेल तर जोरदार टाळ्या म्हणतात त्याच्याकरता. लाजवाब एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट ते इथे आपल्याला पाहायला मिळाले. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉलला हवेमध्ये उडवलं होतं. आणि तिथे जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी मैदानाच्या आत वाक काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब फिल्डिंग ती पाहायला मिळाली आहे. इथे चेक केलं जात आहे. 1 मिनिट थांबायचं आहे, तपासलं जात आहे. जो दोर आहे त्याला बाउंड्री आहे, त्यामुळे चुना थोडासा आतमध्ये उडलेला आहे. ते सर्व काही जे चेक केलं जात आहे, तपासलं जात आहे. इथे शेवटच्या क्षणी पाय टच झालाय, त्यामुळे षटकाराचा इशारा तो आलाय. शेवटच्या क्षणी रोफला पाय लागला आणि त्यामुळे हा षटकाराचा इशारा तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आलाय. अगदी खूप काटेकोरपणे पाहिलं गेलं. शेवटच्या क्षणी पाय जेव्हा रिव्हर्स जात होता ना, तेव्हा रिव्हर्स जाताना पाय लागला आणि खूप चांगले एफर्ट ते पाहायला मिळाले. अप्रतिम एफर्ट ते तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय, फलंदाजाला बीट करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. हलकासा बाहेर काढलं होतं आणि बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू तो महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम अमर 11 अमर स्पोर्ट्स आडगाव, ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. बॉलला झेलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॉल तो निसटला गेला. आणि त्यावर जर आपण पाहिलं तर 1 धाव 2 धावा त्या पडून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती अखेरीस. चांगलं क्रिकेट ते सुरू आहे. कृष्णा 11 वारलीपाडा संघनायक आपण मुजीब फरास यांच्याशी लगेचच संपर्क साधायचा आहे. आपल्याला हे 3रा-4था पुकार दिलाय. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा, बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. जोपर्यंत इथे उचलला गेला, डायरेक्ट हिट लावली आहे आणि या डायरेक्ट हिटनं विकेटचं पतन केलंय. माघारी परतवलंय बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय रनआउटच्या स्वरूपानं. फलंदाज बाद
अगदी लहानपणीचा जो नेम आहे तो आठवला तिथे लगोरीमधला आणि यष्ट्यांवर हा बॉल जाऊन आदळला गेला आणि विकेट मिळाले. खूप दूर राहिला होता, त्यामुळे पंचांना तिथे कुठलाही संदेह नव्हता. त्यांनी लगेचच बोट आकाशाकडे केलं आणि माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका तो लागलाय टीम वारलीपाडाला. फलंदाज बाद. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब त्या संघाला हा पहिला झटका लागला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. चार बॉलचा खेळ, त्यानंतर 8 ही धावसंख्या, 1 विकेटचं पतन ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि एक सहज सोपा साधा झेल तो हातातनं निसटलाय. एक सोपा झेल होता. गोलंदाजानं एफर्ट लावून हा बॉल तिथे डिलिव्हर केला होता. फलंदाजाचा फटका तो फसला होता. टॉपेज घेतल्यानंतर बॉल हवेमध्ये राहिला. विकेट कीपर करता सहज साधा झेल होता. मात्र कधी कधी साधा झेल ड्रॉप होणं त्यालाच तर क्रिकेट म्हणतात. अगदी सहज वाटणारा झेल ना होणं आणि जो झेल आवाक्याबाहेर आहे त्याला ड्राईव्ह मारून पकडणं म्हणजेच क्रिकेट आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो सहज सोपा झेल सुटला. 1 रन मिळाली. धावसंख्या 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेसचा बॉल तो निर्धावाच्या स्वरूपानं ओव्हर ती समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. धावफलकावर धावसंख्या 9 आहे. आकाश आणि अभय असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यामध्ये जीवनदान मिळालंय फलंदाज अभयला. त्यानं आकाशला ज्यानं 1 बॉल आणि 1 धाव बनवली. ज्या झेल सोडल्या होत्या त्या बॉलवर तो सध्या स्ट्रायकर एंडकडे आपल्याला ओव्हर नंबर 2 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब चा संघ सध्या पडगा परिसरातील हा संघ आहे. भिवंडी मधील पडगा परिसरातील हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूनं आपण पाहिलं तर टीम अमर स्पोर्ट्स जो ठाणे जिल्ह्याचं शेवटचं जे टोक आहे आडगाव, त्या आडगावच्या परिसरातील हा संघ आहे. असे 2 संघ जे आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज समीर, ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. बघूया कशा पद्धतीचा मारा इथे समीरच्या वतीनं तो अद्यावत केला जाईल. समोर स्ट्रायकर एंडकडे आकाश. जवार चषकचा हा थरार जल्लोष. चांगलं क्रिकेट, अगदी चांगला प्रेक्षक वर्ग जे स्टँड आहेत या स्टेडियमला, त्या स्टँड्समध्ये बसून चांगल्या क्रिकेटला एन्जॉय करतायत. त्या सर्वांचंही मनपूर्वक असेल स्वागत. राजीव गांधी स्टेडियम जव्हार जिथे ही स्पर्धा सुरू आहे. अगदी खूप छान क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं या स्टेडियमला नेहमीच पाहायला मिळतं. हे 4थं पर्व आहे जिथे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम तो आपण एन्जॉय करतोय. मागची 3 पर्व आपण मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक पाहिल्या. इथे मात्र बॉल टप्पा खेळल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपर जातामध्ये जातोय. 1 बाईक जिंकली होती मनफ्रॉम उपलाट तलासरी प्रतीक धोदडे, जे मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. दर्शन तामोरे यात जवळचा एक हरहुन्नरी खेळाडू तो ठरला होता दुसऱ्या बाईकचा विजेता. या वर्षीचा बाईकचा विजेता कोण ते 23 तारखेच्या रात्री आपल्याला कळेल. त्याची प्रतीक्षा जरूर राहणार आहे. कोणाचा खेळ चांगला होईल, कोण या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरेल, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. इथे मात्र कट केल्या बॉलला बॉल क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चाललाय वेगानं. सीमारेषेच्या दिशेनं थांबवणं कठीण आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषा पार होईल चौकारामध्ये पसार. 4 चांगला कट शॉट तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा दिली गेली होती, त्या जागेचा वापर केला आणि बॉलला कट केलं. तिथे बिटवीन द गॅप खेळताना बॉल सीमारेषेच्या दिशेनं जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना ती जाऊन पोहोचतीये 13 या आकड्यावर. पुढचा बॉल. इथे मात्र पॅडलाईनवरचा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा होता. वाईटचा इशारा आलाय.
अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 14 1.2चा खेळ तो कंप्लीट झालाय. समीर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आकाशच्या बॅटमधनं एक कट शॉट तो आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावर त्यानं चौकार तो परावर्तित केला. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. जास्तीत जास्त धावा दाफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या आधीच्या मॅचमध्ये बोरगड संघानं तब्बल 75 एक बलाढ्य टोटल उभी केली होती. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेर निघताना विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. अगदी खूप चांगला बॉल तिथे टप्पा खाताना एक वळण घेतलं आणि एक अँगल बनवत तो विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. ST एक गाव एक संघ ज्या माध्यमातून आजचा हा पोल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करणारा प्रचंड वेगाचा हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. वेग जो खूप महत्त्वाचा आहे नाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्याच प्रचंड वेगानं गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करत असताना बॉलला विकेटच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळालाय. एक बाउंड्री जरूर मारली आहे फलंदाज आकाशनं, मात्र समीरनं त्यानंतर त्याला बंदिस्त ठेवलंय, शांत ठेवलंय. यावेळेस कट करण्याचा इरादा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय. बॉल चाललाय जमिनीशी घरंगळत खेळत बागडत सीमा रेषा पार चौकारामध्ये होईल परावर्तित. रन्स मिळतील 4. कट शॉट त्याचा वापर तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा वेग आहे, त्याचा वापर करत चौकार परावर्तित करायचे आहेत. इथे पुन्हा एकदा अंतिमच्या क्षणी बॅट चं फेस थोडंसं ओपन केलं आणि बॉलला तिथे कट करण्याचा प्रयत्न केला, चौकारामध्ये परावर्तित केलं. हे बघा तिथे बॅटचं शेवटच्या क्षणी तोंड तिथे बॉलला दाखवलं आणि त्याच्या साईडच्या अंगाला लागताना चौकार आला. यावेळेस मात्र अप्रतिम दमदार आणि दर्जेदार हिट ती पाहायला मिळाली आहे. मात्र क्षेत्ररक्षक होते ना क्षेत्रामध्ये. बॉलला जोपर्यंत त्याने स्टॉप केलंय तिथे 1 रन ती कंप्लीट केली. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे शफल झाले, बॉल थोडासा वर लागला, त्यामुळे जे डिस्टन्स गाठायचं होतं ते गाठलं गेलं नाही. झेल तिथे ड्रॉप झाला. थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर क्षेत्ररक्षक ठेवला होता, त्याचा फायदा मिळाला. 1 रनच्या मदतीनं ओव्हर ती झाली या समाप्त. 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर 19 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. बॅटच्या कुठल्या अंगाला चेंडू लागलाय तेही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. मिडल ऑफ द बॅट लागलाय, स्टिकरच्या जवळ लागलाय की टोला लागलाय. एखाद वेळेस टोला लागला तर बॉल सीमारेषा पलीकडेही जातो, मात्र जेव्हा स्टिकरच्या जवळपास लागतो तेव्हा मग झेलची शक्यता ती तिथे वाढत असते. 2 ओव्हर नंतर 19. सुरुवात आक्रमकतेनं करण्याचा इरादा जरूर होता, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगलं कमबॅक केलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एक कमी वयाचा एक युवा गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. वय वर्ष फक्त 16 आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच फुलर लेनचा बॉल तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. खुदून काढलं बॉलला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज त्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं. शुभमला वय वर्ष जरी 16 असलं तरी मला लढायचं आहे, चांगला खेळ दाखवायचा आहे. माझ्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्रिकेटर समोर मला प्रदर्शित करायची आहे. मलाही माझं नावलौकिक ते या खेळामध्ये प्रस्थापित करायचं आहे आणि त्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय, विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळला गेलाय. या नन्या जादूगरनं अगदी आपल्या गोलंदाजीची जादू ती फलंदाजांना दाखवायला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी सध्या करतोय. अप्रतिम टप्प्यावर चेंडूची हाताळणी करतोय आणि फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम गोलंदाज शुभमच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी इथे पुन्हा एकदा करतोय. जीव तोडून गोलंदाजी केली जाते, मात्र साथ ती तेवढ्या योग्यतेची मिळत नाहीये. गोलंदाजाची ढाल असतो क्षेत्ररक्षक, आणि ढालीने जर योग्यतेचं काम केलं नाही तर मग युद्ध जिंकणं ते शक्य नाही. त्यामुळे ही ढाल ती योग्यतेनं चालणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक हवी तशी साथ देताना पाहायला मिळत नाहीयेत. 2 धावा इथे आल्यात. धावसंख्या 22. 3 बॉलचा खेळ तो समाप्त एखेरीस. आणखी एक चांगला चेंडू. विकेट किपर यावेळेस मात्र चांगलं प्रदर्शन करतोय. एक योग्यतेचा झेल तो टिपतोय. शुभमनं खूप चांगलं कमबॅक
आपल्या टीमला करून दिलं. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती त्याच्या वतीनं सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे आणि योग्य टप्प्यावरची हाताळणी करत असताना फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवतोय, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवतोय. 16 वर्षाचा कमी वयाचा हा खेळाडू आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानात वय मॅटर करत नाही, तिथे मॅटर करते तुमच्यामधली गुणवत्ता आणि तुमच्यामधला दर्जेदार खेळ. अमर स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि त्यांच्या संघाचा हा पहिला नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा सामना आहे. आत्तापर्यंत नाईट स्पर्धेमध्ये कधी खेळलेले नाही आहेत, पहिल्यांदा खेळत आहेत, मात्र चांगले खेळत आहेत. हा एक्सपिरियन्स नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरताना तो एक्सपिरियन्स नेहमी तुमच्याकरता खूप स्पेशल असतो, खास असतो, कारण त्यामध्ये जर चांगली कामगिरी झाली तर मग टीमचा कॉन्फिडन्स लेवल तो हाय होतो आणि इथे चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 22ला 2 आहे, 2.4चा खेळ तो समाप्ती अखेरीस. आणखी एक चांगला बॉल, सबमरीन बॉल, फलंदाजाला हातबलाने हताश करणारा, विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा हा निर्णायक चेंडू आहे. बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय, डॉटच्या स्वरूपात निघत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ तो मात्र आपल्या नावावर केलाय गोलंदाज शुभमनं. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. इथे मात्र फटका तो हवेत आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावला, जोपर्यंत फील्ड केली, बॉलला रिटर्न केलाय. 2 धावा त्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आली रन आउटची विकेट. माघारी परतावायला गेली ते बॅटरला, विकेटचं बटन, खेळाडू बाद. सूरजला इथे माघारी परतावं लागतं. एक महत्वपूर्ण विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं षटक ते आपल्याला पाहायला मिळालं की युवा प्रतिभा संपन्न गोलंदाजाच्या वतीनं. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर नंतर राफेल कावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर फक्त 22 धावा आहेत. आहेत. शेवटच्या बॉलवर 2 आल्या होत्या आणि त्यानंतर रनआउट झाले होते. 24 धावा या राफेल कावर जोडल्या गेल्या. 8च्या सरासरीने रन्स त्या राफेल कावर जोडताना आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अजय तो आलाय गोलंदाजी करण्याकरता. बघूया अजय इथे त्याचा मारा कसा असेल. शुभम हे नाव जर आपण पाहिलं नंतर गणपती बाप्पाची 2 मुलं होती, शुभ आणि लाभ, त्यामधलं हे नाव आहे शुभम, ज्याला आपण सातत्यानं आपल्या जे मित्रपरिवार आहेत त्यामध्ये 1-2 नावं तरी तुम्हाला शुभम ती नक्की मिळतील. गणपती बाप्पांच्या मुलांची नावं होती शुभ आणि लाभ, जे आपण दरवाजावर नेहमी ती नावं प्रत्येकाच्या पाहायला मिळतात. इथे मात्र फटका तो चांगला खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तो गोलंदाजाची ढाल बनण्याचं काम करतोय. एक चांगला झेल तो टिपला जातोय, विकेट मिळवून दिली जाते. पहिल्या बॉलवर सफलता अर्जित केली आहे, अजयला मिळाली आहे विकेट, खेळाडू बाद. विकेटचं पतन. इथे चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र क्षेत्ररक्षकाची निवड केली आणि त्यामुळे माघारी परतावं लागला. ऑस्ट्रेलियन स्टाईलचा अगदी स्टायलिश झेल तिथे आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या वतीनं पाहायला मिळाला. विकेटचं पतन केलं. महेश तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला झेल तिथे टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेत फलंदाजी करण्याकरता. नाव सचिन आहे आणि कामही अगदी तसंच मैदानाच्या आतनं साकार करावं लागेल, कारण टीम अडचणीमध्ये आहे. या अडचणीतनं टीमला बाहेर काढणं ते मिडल ऑर्डरच्या फलंदाजांचं काम असतं आणि मिडल ऑर्डरच्या या फलंदाजांना या अडचणीच्या क्षणी टीमच्या हितार्थ कामगिरी करताना ही अडचणीत सापडलेली नाव तिला किनाऱ्याला लावण्याचं काम करावं लागेल. अजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना आपण पाहतोय. डॉटच्या स्वरूपाने निघालाय. 2 बॉलचा खेळ तो समाप्ती अखेरीस. धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या 24 वर स्थिर आहे 4 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल, आणखी एक चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर उचली घेतोय, फलंदाजाला बीट करतोय, म्हणतो टाटा बाय बाय आणि निघून जातोय विकेट किपरच्या हातात. डॉटच्या स्वरूपानं, निर्धावच्या स्वरूपानं.
3 बॉलचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. तर नंतर धावसंख्या 24, 4 विकेटच्या पतनानंतर प्रेशरमध्ये बॅटिंग ती पाहायला मिळते. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर होतं. पंचाने इशारा केला, इट्स नॉन प्लेबल. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येनं होतीये भर. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 25. खूप काळ 24 या धावसंख्येवर धावफलक अडकून पडलं होतं. आता मात्र तिथनं बाहेर निघतंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल घेण्याचा मोह आहे आणि घेऊन दिली गेली. तिथे अतिरिक्त धावा देण्याचा कुठलाही प्रयत्न तो करू दिला नाही. एक सिंगलवरच समाधान मानावं लागलं. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 26 या आकड्यावर 4 विकेटच्या पतनानंतर. आणखी एक चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त गोलंदाजीचंच वर्चस्व या संपूर्ण डावावर आपल्याला पाहायला मिळालंय. सुरुवातीला चौकार आला होता, असं वाटलं होतं एक चांगली टोटल उभी राहील, मात्र त्यापासून दूर ठेवलं गेलं. यावेळेस मात्र कव्हर्समध्ये डावाच्या पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवरही तसाच एक चांगला फटका कव्हर्समधनं पेशकश केलाय हा चौकार. या चौकाराच्या मदतीनं टोटल टीमची धावसंख्या झाली आहे 30. विजयाकरता येणारी 4 षटकं, 24 बॉल आणि 31 या धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. या 31 धाव्यांना कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र आपण इथे जाऊया टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच करता सदानंद स्मृती चिंचोटी कामन आणि त्यांच्या विरोधात कुशल 11 वारलीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता जॉईन व्हायचे. सदानंद स्मृती आणि कुशल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण विनाविलंब इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये आमच्या VIP डाईसवर जोडणं ते बंधनकारक आहेत. सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला काजा पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये बॉल मॅनेजमेंट आहे ती त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. दोन्ही कॅप्टन लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. नाणेफेक केली जाईल. सदानंद स्मृती आणि कुशल 11. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मुख्य मंचावर आपण जॉईंट व्हायचं आहे, जिथे आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. दर्शन तामोरे विद्यमान नगरसेवक जवाहर नगर परिषद आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. कॉइन स्पिन झालाय आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो सदानंद स्मृती या संघाने आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. दोन्ही संघांना असतील लक्ष लक्ष शुभेच्छा. विजयाकरता 31 धावसंख्येचं लक्ष आहे. चला सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. क्षेत्ररक्षण सजून तयार आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. अगदी खूप मोठ्या फॅन फॉलोविंगसह इथे आपल्याला टीम अमर स्पोर्ट्स हा सगळं आपल्याला पाहायला मिळतोय.
मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल सबमरीन खाली राहिला होता. फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावर आहे. 31 धावसंख्येचं लक्ष आहे. खूप मोठं नाही आहे, मात्र लढण्याजोगं जरूर आहे. जर गोलंदाजी करताना लढले, संघर्ष केला, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी केली, फलंदाजांना बंदिस्त करण्याचं काम केलं, तर या टोटललाही डिफेंड करण्याचं काम क्षेत्ररक्षण करणारा संघ करू शकतो. फलंदाजाने योग्यतेने फलंदाजी केली, जर शॉट सिलेक्शन चांगलं राहिलं तर विजयाचा जल्लोष त्यांनाही करण्याची एक चांगली संधी आहे. काय घडेल या मॅचमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा खाली राहिला, तिथे अपील आहे, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाही आहे. मला वाटतं देहेष्टीला स्पर्श करून गेला होता. यामधला जो संघ जिंकेल त्याला बाय आहे. थेट तिसऱ्या राऊंडमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या राऊंडची एक मॅच ती ऑलरेडी आपण खेळवली आहे. लॉट्स टाकले, ज्यामध्ये यामधील विजयी संघाला थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी आहे. मात्र सूरजनं इथे आशा पल्लवित केलं. पहिले 2 बॉल डॉटच्या स्वरूपाने टाकलेत. आणखी एक चांगला तेज तर्रार वेगवान बॉल फलंदाजाला बीट करताना, शांत करताना, हतबल करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. वेगावर स्वार आहे आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा चांगला वापर आहे, त्यामुळे फलंदाज ते पुरत्या अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेला, शफल झाला, मोठ्या फटक्याकरता उडवलाय आणि विकेट किपर त्यानं टिपला. एक चांगला शानदार दर्जेदार झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ गोल्डन डक 0 या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. मात्र बाद होण्यापूर्वी 3 डॉट बॉल खेळलेत आणि चौथ्या चेंडूवर विकेट आली आहे. फलंदाज बाद. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल तिथे फक्त दिशा दिली. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 0 1 या आकड्यावर. अखेरीस 1 रन ती धावफलकावर जोडली गेली आहे. सूरजला सध्या फ्रेममध्ये तुम्ही पाहताय, खूप चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला शांत करणारी जी लाईन गरजेची आहे त्याच लाईनवर इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल घेऊन तिथे स्ट्राईक रोटेट केली अजयनं, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता वनडाऊनच्या स्वरूपानं दाखल झालाय. मात्र धावफलकावर 0 असताना त्याला वनडाऊनला फलंदाजी करण्याकरता यावं लागलंय. अमर स्पोर्ट्स हा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. या अडचणीतनं बाहेर निघावं लागेल. प्रेशरची सिच्युएशन जी त्यांच्याकरता क्रिएट झाली आहे तिला झुगारून लावून खेळ तो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. एवढा दूरचा प्रवास दोन्ही टीमनं तय केलाय, मात्र तो का तय केलाय हे दाखवावं लागेल. चांगला बॉल इथे आपल्याला पुढे खेळताना पाहायला मिळाले. ते 1 रन करता प्रयत्न आहे आणि एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते. अखेरीस पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 2 या आकड्यावर. विजयाकरता आता इथनं 29 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 18. ओव्हर नंबर 2 ते प्रकारे पथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल त्यांना प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे विशाल यांच्या वतीनं ती केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी झाली. फलंदाजांना अडचणीमध्ये आणणारी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. तिथे कठीण प्रश्न ते गोलंदाजांना सूरजनं विचारले, तिथे
फलंदाजांना आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाही, ज्यामुळे धावसंख्या फक्त 2 आहे. 29ची इथनं गरज आहे. येणारी 3 षटकं शिल्लक आहेत. मध्ये 10 रन पर ओव्हरच्या जवळपासची सरासरी अधोरेखित करायची आहे. योगेश आणि अजय जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एकेका सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये आहे, एक शॉर्ट फाईन लेगमध्ये आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान आहे आणि एक शॉर्ट कव्हरमध्ये. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांवर आहे आणि पंच तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. वाईट करता चेक केलं जाईल. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्तच्या मर्यादेनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. खूप जास्त बाहेर डिलिव्हर्ड केलाय, त्यामुळे वाईटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून आला. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दुसरं षटक ते प्रगती पथावर आलं. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपानं हाताळला गेलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावे लागेल. 6 मिनिटं वापरलीत तुम्ही पहिल्या ओव्हर करता, त्यामुळे इथनं वेळ वाचवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार, उत्तुंग आणि गगनचुंबी प्रहार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये शांतता होती पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र ती शांतता वादळापूर्वीची होती हे फलंदाजानं मैदानाच्या आतनं सांगितलं आणि अगदी हा दमदार आणि दर्जेदार हिट तो पेशकश केला. षटकार. एक चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आक्रमण ते गरजेचे आहे. आक्रमण तुमच्या बचावाचा सर्वात चांगला पर्याय आहे. तोच पर्याय वापरणं गरजेचं आहे, कारण जे प्रेशर क्रिएट आलंय ते झुगारून लावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे बॉल फ्लाइंग स्लिपमध्ये गेलाय. दोघांमध्ये कॉलिंगमध्ये गडबड होती, मात्र अखेरीस पोहोचलाय. योग्य वेळी सिग्नल मिळाला म्हणून ही धाव शक्य झाली, अन्यथा अडचणी निर्माण झाल्या असत्या. धावसंख्या 10 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉलवर 8 धावा आल्यात. एक वाईटचा त्यामध्ये समावेश आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर अजय स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक रन या मॅचमध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण एक रन जर तुम्ही धावफलकावर वाढवत राहिला तरी या मॅचवर इथनं कुरकोटी करता येऊ शकते. एखाद्या खराब चेंडूवर मोठा फटका आला तर ही मॅच कब्जामध्ये घेता येऊ शकते. यावेळेस मात्र ऑफ्टमवर पडला, फुलर लेंथवर टाकला होता. विकेट किपरच्या हातामध्ये लिहिला. एक निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. एका फलंदाजानं रन घेतल्या तर दुसऱ्याच्या विरोधात वाचून तुम्हाला ते ओव्हर कव्हर करण्याची संधी असते आणि तेच काम इथे करावं लागेल. 3 बॉलचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 10. 1 विकेटच्या पतनानंतर अजय स्ट्रायकर एंडकडे विशालच्या विरोधात. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे, मात्र निर्जन स्थळी पडेल का? हो, तिथेच पडलाय, कारण मिड ऑफमध्ये कोणी नव्हतं आणि मिड ऑफमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेतला. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळते, कारण याआधी रनआउटची संधी जिथे असं वाटत होतं रनआउट होईल तिथे वेगवान दौड लावली आणि ती रन कंप्लीट केली. यावेळेस बॉल हवेत होता तोवर 2 धावा घेऊन पूर्ण केल्या, कारण बॉल मिड ऑफमध्ये पडला होता. 2च्या मदतीनं धावफलक ते 12 या आकड्यावर. जे समीकरण आहे त्याला छोटं करण्याचा प्रयत्न तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र तिथे विकेट किपरनं चुकी जरूर केली होती. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक त्यानं मात्र अगदी शिथाफीनं तिथे बॉलला अडवलं, थांबवलं, रन वाचवल्या, कारण आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे या मैदानाची. तिथे एकदा की बॉल तुमच्या हातातनं निसटला की मग मागे लॉंग स्टॉपच्या आधी तो थांबत नाही. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 13 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 18 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे आणि 13 बॉल ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. 13 बॉलमध्ये 18 धावा ज्या धावफलकावर जोडायच्या आहेत. सिंगल डबलवर सध्या भर दिलेला आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. इथे मात्र पहिल्या बॉलवर षटकार आला होता. शेवटच्या बॉलवर डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर
ती मात्र समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या 13, 1 विकेटच्या पतनानंतर इथे येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि पर ओव्हर 9च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 18. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे संदेशच्या वतीनं ती केली जाईल. 9 रन पर ओव्हरच्या सरासरीनं 18 धावा या येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. एक षटकार योगेशच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळाला. मात्र संजय सिंगलवर जास्त फोकस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 सिंगल त्यानं धावफलकावर जोडल्यात. संदेश आपल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना बघूया कशा पद्धतीचा मारा तो इथे करेल. रोखणं ते गरजेचं आहे. या जवार चषकमध्ये विजयाचं स्वप्न घेऊनच दूरचा प्रवास करून या दोन्ही टीम दाखल झाल्यात आणि कोणाचं स्वप्न ते पुढचं पाऊल टाकणार आहे ते इथे आपल्याला बघायचं आहे. ते गोलंदाज थोडंसं पावलांचं माप त्यांचं चुकतंय किंवा मग डोक्यामध्ये जे विचार आहेत ते चेंडू टाकण्याकरता तिथे सक्षम नव्हते आणि त्यामुळे एक अनिर्णित बॉल तो पाहायला मिळाला. मात्र पहिला बॉल इथे मात्र फुलटॉस होता. मात्र प्री माइंडेड बॅटिंग सुरू आहे. मला सिंगलच घ्यायची, 1 रनमध्ये कन्व्हर्टच करायचं आहे या इराद्यानं खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलला एक सिंगलमध्ये कन्व्हर्ट केलं. मोठा फटका तो लगावणं गरजेचं होतं. मात्र तुम्ही जेव्हा प्री माइंडेड बॅटिंग करताना त्याबद्दल वेळेस अशाच पद्धतीचं चित्र होतं. इथे तेच पाहायला मिळालं. डोक्यामध्ये आधीच होतं की मला सिंगलच घ्यायची, त्यामुळे फुलटॉस मिस केलाय. त्यावर 1च रन आली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर. संदेश सध्या स्ट्रायकर एंड कडनं डावकुरे हातानं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश समोर एक षटकार ज्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं ते योगेश स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं दिलंय जीवनदान. हे जीवनदान किती महागडं ठरेल येणारी वेळ येणारा काळ नक्की सांगेल. मात्र तुर्तास 2 धावा या जीवनदानावर मिळाल्यात. अगदी खाली लागला होता टोच्या जवळपास, त्यामुळे उंची गाठली, लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षकाकरता संधी होती मात्र एक सहज सोपा झेल तो ड्रॉप झाला आणि त्यावर तब्बल 2 धावा त्या खर्च झाल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 30-16 या आकड्यावर. अजूनही 15 धावा त्या विजयाकरता गरजेच्या आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे जर आपण पाहिले तर ते 10 शिल्लक आहेत. 5चा जो डिफरंट आहे तो तसाच कायम आहे. आवाज आलाय बॅटचा, मात्र तिथे विकेट किपरकडे जाण्याआधी टप्पा खाऊन बॉल त्याच्यापर्यंत पोहोचला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला होता मात्र तो असफल राहिला. बॅटच्या कडेला लागून बॉल विकेट किपर पर्यंत 1 बाउन्सनं पोहोचला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट बॉलला उंच हवेतनं फेकून दिलंय. मिड विकेट सीमा रेषा पार. स्वीट व्हॉइस तो बॅटमधनं ऐकायला मिळालाय आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटून देणारा हा दमदार फटका पाहायला मिळालाय. षटकार 6. काय अप्रतिम फटका होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर हा षटकार तो परावर्तित केला. तसंही डावकुरे आताच्या फलंदाजाचे फटके ते नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडतात. हा बघा तिथे आमचा काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतोय, तोही तुम्हाला त्या दरम्यान दाखवला जातोय. उंच हवेतनं हा षटकार खेचला गेलाय. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त माघारी परतवलं गेलंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही इथनं 9 धावसंख्येची ती गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 9ची गरज आहे. इथे मात्र थोडासा खाली राहिला. स्वतःवरची जी नाराजी आहे ती व्यक्त केली. 7 बॉल 9 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलेत फलंदाजी करण्याकरता आणि प्रतीक यांना इथे चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल कारण ज्या सिच्युएशनला ते मैदानाच्या आतमध्ये आलेत इथे त्यांच्याकरता सेट होण्याकरता वेळ नाही आहे.
9 धावसंख्येची गरज आहे, कारण ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावसंख्येपर्यंत जर पोहोचली, हा बॉल डॉट आला तर तिथे गोलंदाजी करणाऱ्या संघालाही या मॅचमध्ये विजयापर्यंत पोहोचण्याची संधी ती नक्की निर्माण होऊ शकते. त्यामुळे या बॉलवर कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते याकडे जरूर लक्ष राहणार आहे. प्रतीक स्ट्रायकर एंडकडे आहेत. बघूया येणाऱ्या बॉलवर प्रतीक यांच्याकडनं कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाते. 7 बॉल 9ची गरज. प्रेशर दोन्ही बाजूने आहे, मात्र या प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये चांगली कामगिरी कोण करतोय त्याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. प्रेक्षक वर्ग जे कशमकश असलेली मॅच पाहण्याकरताच तर मैदानावर येतात आणि आज चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या गोल आज प्रेक्षकांची गर्दी आहे. स्टँडमध्ये प्रेक्षक अगदी मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांचं मनोरंजन जे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हा आम्हा सर्वांना ओळखच या प्रेक्षकांमुळे मिळाली आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करते. क्रॉस बॅटेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला. ओव्हर झाली आहे समाप्त. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 9 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. या 9 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल ते आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये बघायचं आहे. प्रेशर दोन्ही बाजूने आता. मॅचमध्ये कोण जिंकेल त्याची स्पष्टता नाही आहे आणि अशाच स्पष्टता नसलेल्या ज्या मॅचेस आहेत त्याच प्रेक्षकांना पाहायला मिळतात. भारतामध्ये क्रिकेट या खेळाला सर्वाधिक पसंती काय तर याचा शेवट तो थोडासा चित्तथरारक असतो. म्हणूनच भारतामध्ये या खेळाला खूप जास्त पसंती आहे. भारतामध्ये चित्रपट ज्यांच्यामध्ये शेवटमध्ये चित्तथरारकपणा असेल तर ते चित्रपट सुपरहिट होतात आणि त्याच भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट किंवा ओव्हरऑल क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला तर तोही खूप जास्त प्रमाणावर पाहिला जातो. त्याचं कारणही तेच आहे की शेवटच्या बॉलपर्यंत या खेळामध्ये अनिश्चितता असते आणि त्यामुळेच या खेळाला सर्वाधिक पसंती आहे. 9 बॉलचा खेळ 9 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉलचा खेळ तो इथनं बाकी आहे. 6 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. 5 मध्ये 5 वर बॅटिंग करतोय अजय. जी टीम जिंकेल ती तिसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 9 धावा बनवल्या जातील की 9 रोखल्या जातील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आदित्य आलाय. बघूया आदित्य कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळायचा आहे. पॉईंटच्या जवळपासनं चाललाय. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न. काय घडलंय तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. काय घडलंय ते तपासलं जात आहे. तिथे फलंदाजाचा मनसुबा हाच होता की विकेट सॅक्रिफाईस व्हावी, मी स्ट्रायकर एंडकडे जावं, मात्र तिथे दुसऱ्या रनचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये नेमकं काय घडलंय ते पाहिलं जाईल, तपासलं जाईल. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन ते पहिल्याच बॉलवर होते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 5 आणि रन बनवायच्यात 8. अजय तिथे रनआउटच्या स्वरूपानं बाद झालेत, माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील. त्यामुळे गोलंदाजाला इथे 5 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड करण्याची संधी असेल. काय या 5 मध्ये 8 धावा तो डिफेंड करेल की या मॅचमध्ये फलंदाज चांगली कामगिरी करताना हा सामना इथे आपल्या टीमला जिंकून घेऊन जातील. काय घडेल या मॅचमध्ये ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं आहे. संदीप आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत त्यांच्याकडनं. त्या अपेक्षांची पूर्तता त्यांच्याकडनं मैदानाच्या आतनं केली जाईल का ते इथे आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल इथे फटका तो चांगला आहे. खाली क्षेत्रातनं खेळलाय. कव्हरमध्ये कोणी नाही आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि सुरक्षित 2 मिळतील. सुरक्षित 2 मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 25 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. 6 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. मॅचमध्ये अगदी रंगतदारता ती निर्माण झाली आहे आणि या रंगतदारतेला आणखी चांगलं कशा पद्धतीने केलं जाईल ते इथे आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजाचा एक चांगला बॉल मॅचमध्ये त्यांच्या टीमला जागा निर्माण करेल. त्याला एक चांगला फटका खेळ खल्लास करू शकतो फलंदाज. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची जास्त, क्षेत्र
तिथे क्षेत्ररक्षक त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. एक चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केलाय, विकेट मिळवली आहे. आता येणारे बॉल शिल्लक राहिले तिथनं या मॅचचे 3 आणि या 3 बॉलमध्ये विजयाकरता रनची गरज आहे 6. शरीरापासून दूर खेळले होते, अवे फ्रॉम द बॉडी. तिथे एक मोठा लॉफ्टेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॉल ज्यानं उंची तर गाठली मात्र लांबी तेवढीशी मिळाली नाही. थोडासा आखूड होता बॉल, मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा फायदा तो गोलंदाजाला जरूर मिळाला. आता इथे येणारे बॉल ते शिल्लक आहे 3 रन बनवायचे आहेत 6. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक युवा टॅलेंटेड ज्यानं गोलंदाजीच्या माध्यमातून खूप जास्त प्रभावित केलं तो शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीमध्ये तर खूप चांगली कामगिरी केली आहे, मात्र फलंदाजीमध्ये 3 बॉलमध्ये 6 धावा काय त्याच्याकडनं इथे धावफलकावर जोडल्या जातील. रणनीती काय आहे टीमची ती पहिल्या बॉल नंतर आपल्याला कळेल. शुभमला का मैदानामध्ये धाडलं गेलंय, एक युवा खेळाडू आहे आणि बघूया त्याचा खेळ तो इथे कशा पद्धतीनं रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र मैदानात पाठवल्या बॉलला हवेमध्ये उडवलंय, क्षेत्ररक्षकांनी केली या चुकी आणि मिळाल्या शुभमला 2 धावा. वा, अगदी स्मॉल पॉकेट डायनामाइट म्हणू शकतो. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे विकेट आली आहे, मात्र कोणाची आली आहे ते तपासलं जाईल. पंच तिथे हितकृत करतायत आणि जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच चेक करायचं आहे का? चेक करायचं आहे, ओके. प्रतीक ते माघारी परततील, त्यांचा विकेटचं पतन इथे होईल. क्रॉस झाले नव्हते. येणारे इथे स्ट्रायकर एंडकडे शुभम असेल. येणारे इथनं बॉल जर आपण पाहिले तर आता 2 शिल्लक आहेत आणि विजयाकरता 4 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. बघूया 2 बॉलमध्ये 4 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. शुभमनं जर ही मॅच जिंकवली तर त्याच्याकरता ती खूप मोठी उपलब्धी असेल, कारण एक नवा खेळाडू आहे, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही मॅच जर जिंकवली तर त्याच्याकरता हा खूप मोठा कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा सामना असू शकतो. खूप मोठी उपलब्धी त्याच्याकरता असू शकते. येणारे इथनं बॉल शिल्लक आहे 2 रन बनवायचे आहेत 4. 2 बॉलमध्ये 4 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता महेश त्यांना धाडलं गेलंय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे हे दोन्ही बॅटर मिळून मैदानाच्या आतनं साकार करतायत. नजरा तर फक्त इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज शुभमवर आहेत, कारण एक कमी वयाचा शिरशिरीत बांधायचा खेळाडू आहे, मात्र पहिल्याच बॉलमध्ये त्याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे ती त्यानं फलंदाजी करताना दाखवली. एक चांगला फटका खेळला, जीवनदान मिळालंय, नशिबानं साथ दिली आहे, मात्र मॅच विनर इनिंग ती आपल्याला इथे पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र कडक अप्रतिम फटका, खेळ खलास. व्हाट अ शॉट, व्हाट अ फिनिश, दमदार आणि दर्जेदार बॅटिंग. वाह, काय बॅटिंग केली या नन्या जादूगरनं. सुपरस्टार, दर्जेदार बॅटर, एक दर्जेदार ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळालाय. वाह, काय बॅटिंग केली आहे, लाजवाब, खेळ खलास केलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा तोच आहे. नाव आहे त्याचं शुभम, ज्यानं गोलंदाजी करतानाही लाजवाब गोलंदाजी केली आणि मॅचच्या अगदी शेवटच्या मुमेंटला हा दमदार आणि पॉवरफुल हिट मैदानाच्या हातला पेशकश केला आणि ही मॅच आपल्या टीमला जिंकवली. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जातं. पिकअप शॉट तो मैदानाच्या हातनं त्यानं पेशकश केला आणि हा पिकअप शॉट सरळ मैदानाच्या बाहेर षटकार. खेळ खलास. या शुभम, आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे, जिथे मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी आहे जी आपल्याला देऊन आपला सन्मान तो इथे केला जाईल. काय बॅटिंग केली या पठ्ठ्यानं, लाजवाब लाजवाब खेळ तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.
एक विकेट आणि शेवटच्या 8 धावांची गरज असताना मैदानात आला आणि तिथे हा सामना त्यानं जिंकून दिला षटकार मारून. ते प्रतीक या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. बघा त्यानंतरचं सेलिब्रेशन ते तुम्हाला दाखवलं जातं. अगदी उचलून घेतलंय. यालाच म्हणतात लग्नाआधी वरात. अगदी तुम्ही चांगली कामगिरी केली ना की मग तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. हे बघा तिथे मॅच समरी ती तुम्हाला दाखवली जाते. आकाशनं पूर्वार्धामध्ये